मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाचा बोलबाला आहे, तो म्हणजे मराठा आरक्षणाचे झुंजार नेते मनोज जरांगे पाटील. आरक्षणासाठी त्यांनी उभारलेला अभूतपूर्व लढा, केलेले उपोषण आणि मुंबईतील विराट आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. सरकारला हैदराबाद गॅझेट लागू करण्याची परवानगी द्यावी लागली. पण या निर्णयानंतर राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात वाढलेला संघर्ष, आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली राजकीय अस्थिरता असतानाच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांना आता एका राजकीय पक्षाची थेट अध्यक्षपदाची ऑफर आली आहे. आजपर्यंत आरक्षण आणि मराठा समाज एवढ्यापुरतेच मर्यादित असलेले जरांगे पाटील आता थेट राजकारणाच्या मुख्य प्रवाहात उतरणार का? ही ऑफर देणारा पक्ष कोणता? जरांगे पाटील यांचा यावर काय निर्णय असेल? या प्रश्नाची महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. ही मोठी आणि थेट ऑफर दिली आहे स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपल्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली आहे. करुणा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिलं होतं. तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तिमत्वाची सर्व समाजाच्या घटकांना गरज आहे. महाराष्ट्राच्या 18 पगड जातीला तुमची गरज आहे, अशी माझी त्यांना विनंती आहे आणि स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद द्यायला मी त्यांना तयार आहे. या ऑफरचे राजकारणातील महत्त्व समजून घेतले पाहिजे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे सध्याचे सर्वात मोठे आणि विश्वसनीय नेते मानले जातात. त्यांनी उभारलेल्या लढ्यामुळे समाजाचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. अशावेळी जर जरांगे पाटील यांनी ही राजकीय ऑफर स्वीकारली तर केवळ मराठा समाजाचीच नाही, तर इतर समाजाची सहानुभूती पक्षाला मिळू शकते. ही चाल आगामी निवडणुकांमध्ये एका मोठ्या मतांचे ध्रुवीकरण करू शकते, ज्यामुळे राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. करुणा मुंडे यांनी यावेळी केवळ जरांगे पाटलांना ऑफर दिली नाही, तर त्यांनी आपल्या राजकीय वारसा आणि भूमिकाही स्पष्ट केली. त्यांनी थेटपणे म्हटले आहे की धनंजय मुंडे नव्हे, तर मी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा घेऊन पुढे जात आहे. तो माझ्याकडे आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाची आठवण करून दिली आणि त्याही एकट्या महिला असूनही संपूर्ण महाराष्ट्र फिरत असल्याचे सांगितले. या वक्तव्यामुळे मुंडे कुटुंबातील राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा नवी किनार मिळालेली आहे. करुणा मुंडे यांनी यावेळी सध्याचे राजकारण आणि भाजपावरही जोरदार टीका केली. विशेषतः वाल्मिक कराड प्रकरणामध्ये आपल्या घराण्याची आणि कुळाची बदनामी झाली, असा आरोप त्यांनी केलाय. या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. एका बाजूला जरांगे पाटलांना अध्यक्षपदाची ऑफर देऊन समाजाला आकर्षित करण्याची खेळी, तर दुसरीकडे भाजप आणि मुंडे कुटुंबातील सदस्यांवर थेट टीका, ही करुणा मुंडे यांची दुहेरी रणनीती स्पष्टपणे दिसत आहे. या सर्व घडामोडींची मूळ पार्श्वभूमी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशी जोडलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लढा दिला. सरकारने सगळे सोयऱ्यांच्या नोंदी तपासण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर हैदराबाद गॅझेट लागू करण्याची परवानगी दिली. या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पण त्याचवेळी ओबीसी समाजात मोठी नाराजी पसरली. ओबीसी समाजाचे नेते आणि संघटना यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून समावेश करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने केली आणि यामुळे ओबीसी आणि मराठा संघर्ष वाढताना दिसत आहे. राज्यात सामाजिक सलोख्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. अशावेळी जरांगे पाटलांना आलेली ही राजकीय ऑफर या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची ठरते. जर जरांगे पाटलांनी राजकारणात प्रवेश केला तर मराठा समाजाचे नेतृत्व एका राजकीय पक्षाकडे जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांवर मराठा मतांसाठी आपली भूमिका बदलण्याचा आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेचे समर्थन करण्याचा दबाव वाढेल. या निर्णयाचा थेट परिणाम येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांच्या राजकीय भवितव्यावर होणार आहे. या ऑफरमागे करुणा मुंडे यांचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश दिसत आहे, तो म्हणजे मराठा समाजाच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या माध्यमातून राज्यातील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजकीय प्रभावाला आव्हान देणे. त्यांनी जाहीरपणे मुंडे कुटुंबियाच्या राजकीय वारसावर भाष्य करून आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. जरांगे पाटील यांच्यासारखा मोठा चेहरा मिळाल्यास त्यांना बीड आणि मराठवाड्यातील राजकारणात मोठी ताकद मिळू शकते. मनोज जरांगे पाटील यांना ही ऑफर स्वीकारायची झाल्यास त्यांना आपल्या आंदोलनाची भूमिका आणि राजकीय पक्षाची ध्येय धोरणे याचा समन्वय साधावा लागेल. त्यांचे आंदोलन आतापर्यंत अराजकीय होते. आता राजकारणात प्रवेश करताना त्यांना आरक्षणाच्या लढ्यासोबतच सर्वसमावेशक राजकीय अजेंडा स्वीकारावा लागेल. हा त्यांच्यासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असेल. सध्याच्या राजकीय विश्लेषकांच्या मते ही ऑफर मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी एक दुधारी तलवार ठरू शकते. एका बाजूला राजकारणात प्रवेश केल्यास त्यांना आपली मागणी अधिक प्रभावीपणे मांडता येईल, पण दुसऱ्या बाजूला राजकीय झाल्यास त्यांच्या आंदोलनाची विश्वासार्हता आणि जनतेचा माणूस ही त्यांची प्रतिमा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे त्यांचा निर्णय राज्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवेल.
जरांगे पाटील यांना अध्यक्षपदाची ऑफर देण्यामागे करुणा मुंडे यांचा विचार स्पष्ट आहे. मराठा समाजाच्या नेतृत्वाचा उपयोग करून राज्याच्या राजकारणात आपले आणि आपल्या पक्षाचे स्थान बळकट करणे. ज्या समाजाने आरक्षणासाठी वर्षानुवर्षे संघर्ष केला त्या समाजाच्या नेत्याला थेट राजकीय सत्ता देण्याची ही खेळी आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय आणि सामाजिक समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. या सर्व घडामोडींवर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे बारीक लक्ष आहे. जरांगे पाटील यांचा निर्णय काय असेल यावर पुढील राजकीय हालचाली अवलंबून असतील. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटील काय निर्णय घेतील? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या लावरे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.